पहले कोड उपस्थित असलेले आदरणीय मान्यवरांना माझा नमस्कार आणि तुम्ही उपस्थित असलेले तुम्हाला पण नमस्कार। आणि आता तुम्ही मी वर्षातून ऑब्झर्व केले तुम्ही टाळ्या कसं वाजवत होता वाजवलं हे टाळ्या आणि सर्व टाळ्या तुमच्यासाठी आहे कारण तुम्ही एवढ्या सगळ्या खूप छान दिसावं आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीचा सन्मान केला जात नाही तर तिला देवीच्या रूपामध्ये पूजले जाते। प्रारंभिक काळापासून स्त्रियांना आदर आणि समान हक्क मिळाला आहे। भगवान ऋषभदेव यांनी राज्यावस्थेमध्ये होते तेव्हा त्यांनी सर्वप्रथम ब्राह्मी आणि सुंदरीला अक्षरविद्या आणि अंकविद्या देऊन सन्मान दिला आणि नंतर त्यांनी भरत आणि बाहुबलीला विद्या दिली आणि तीर्थंकरांनी समूह शर्मामध्ये स्त्रियांना उच्च स्थान दिले आहे। त्यांना दीक्षा देऊन अधिक माताजी त्या झाल्या। जैन धर्मामध्ये स्त्रियांना मुक्ती नाही असं म्हणतात पण जैन धर्मामध्ये पुरुषांनाही मुक्ती नाहीये। जैन धर्मामध्ये फक्त निर्घांत वीतराग निर्घांत यांना मुक्ती आहे। त्यामुळं मोक्ष मार्गाच्या वाटेत स्त्रिया थोडं पुरुषांपेक्षा मागे आहेत। त्यामुळे स्त्रीची दुर्बलता अशी आहे की ती निर्घंट दिगंबर होऊ शकत नाही त्यामुळे थोडीशी मागे आहे नाही तर जैन धर्मामध्ये स्त्री आणि पुरुषांना दोघांना समान महत्त्व आहे। प्रमाण सदन महाराजांच्या प्रवचनात मी असं ऐकले होते की स्त्री आणि पुरुष प्रकृतीची श्रेष्ठ रचना आहे। म्हणजे जर प्रकृतीमध्ये जर पुरुष नसेल तर प्रकृतीचे संतुलन बिघडणार आणि स्त्री पण नसेल तर प्रकृतीचे संतुलन बिघडणार। त्यामुळे दोघांना समान महत्त्व आहे। ते दोघे बरोबर आहेत म्हणून प्रकृतीचे संचलन सुरू आहे। मला क्षमा करा कन्नडात प्रेम मात करेगा शब्द सुद्धा तुला आपल्याला मराठीमध्ये कधी झाशीच्या राणीचे गीत गायले जाते आणि राणीच्या नावाची प्रशंसा केली जाते पण प्रत्येक घरामध्ये एक महिला असते गृहिणी असते
असते, एक चांगली आई असते, एक चांगली बहीण असते, जी प्रत्येक घराघरामध्ये असते, तिचे कौतुक केले जात नाही. आणि आता मॅडम सांगितलं महिला दिन, आपण हे काय बेंदूर साजरा करतो, बेंद्राला काय पुस्तक आणि नागपंचमी साजरी करतो आणि असे भावाला रक्षाबंधन करतो तेव्हा भावाला ओवाळतो. आणि महिला दिनाला नुसतं मेसेजेस व्हॉट्सअपला स्टेटस रात्री 12 पासून हे हॅपी वुमन्स डे आणि इतर वेळी ते चालूच असते तसं. तर हे कमी व्हायला पाहिजे. प्रत्येक महिलेचा आदर केला पाहिजे. नुसतं व्हॉट्सअप स्टेटस ठेवून उपयोग नाही. आणि आता मॅडमांनी किती छान सांगितलंय, त्यांच्या एवढं मला समजावून सांगायला येत नाही, मी एवढे येते तेवढा प्रयत्न करते. बाईपण भारी देवा या वाक्याप्रमाणे खरंच बाईपण खूप भारी आहे आणि खूप जबाबदारीचे काम आहे. एक आई म्हणून मुलांना चांगलं शिक्षण देणं आणि चांगलं संस्कार देणं काळाची गरज आहे. आता मॅडमांनी सांगितले की मोबाईल जर आपण बाजूला ठेवून जर मुलांना वेळ दिला, त्याचं शिक्षण, त्यांना धर्म संस्कार दिले तर ते दोघांनाही चांगलं आहे आणि त्यांचा अभ्यास पण होतो. त्यामुळे आपण आई वडीलच फोन घरात वापरायचं नाही, तर आपलं बघून मुलं तेच अनुकरण करतात आणि तेच शिकतात. एकदा असं झालं की धर्म संयोगाने ज्या घरट्यामध्ये कावळ्याचं अंड होतं त्याच घरट्यामध्ये एक गरुडाचंही अंड होतं आणि अर्थातच ती सर्व अंडी उगवली गेली होती आणि कावळ्याच्या अंड्यामधून कावळ्याचं पिल्लं बाहेर आलं आणि गरुडाच्या अंड्यामधून गरुडाचं पिल्लं बाहेर आलं. गरुडाचं पिल्लं पण कावळ्यांच्या सारखं तसंच वाटत होतं, ते त्यांच्या बरोबरच ते वाढत होतं. पण एकदा त्याला असं वाटायचं की मी ह्यांच्यापेक्षा थोडं वेगळं आहे का, आणि परत ते सोचित विचारत होती, ते कावळ्याची पिल्ले शोधत होती, तसंच हा पण शोधणार आणि म्हणणार नाही मी पण ह्यांच्यातला तर आहे, मी वेगळा नाही, असं त्याला वाटत होतं. आणि त्याच्या लक्षात आलं की सारखे आपण असंच होतोय. कधीतरी आकाशातून उंच उडणारा गरुड पाहिला की त्याला असं वाटायचं नाही आपण तर कावळे नाही आहे, ह्यांच्यासारखे नाही आहे, पण ती कावळे त्याला तसं सांगायचं त्या गरुडाच्या पिल्लाला, नाही तू पण एक कावळाच आहेस म्हणून असं समजावून सांगायचं. व्हिडिओ मार्गाने फोन करता माहिती म्हणतात की आपण एवढीशी झेप घेतो आणि तेव्हा तो गरुडाची झेप कितीतरी उंच गेलेली असते, वादळाच्या वरही गेलेली असते आणि गरुड वादळाच्याही उंच जाऊन ढगांचा आधार आपल्या पंखांना रेस्ट देण्यासाठी घर घेतो आणि आपली झेप तर एवढीशीच असते. कधीतरी वादळ आला तर आपण पळून जाऊन कुठेतरी आसरा शोधतो, पण गरुड असा पक्षी आहे की तो ढगांचाच आधार घेतो पक्ष्यांना रेस्ट देण्यासाठी. तो काही वादळाला घाबरत नाही. परत तेच समजावून सांगतात. पुन्हा कधी त्याला असं वाटायचं त्याला की त्या पक्ष्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी साम्य आहे का, मलाही तसं कधी उडता येईल का. आणि पुन्हा हे सगळे कावळे त्यांना असं सांगत की अजिबात असं होणार नाही, कारण ते एक साधा कावळा आहे, ते विसरू नको. गरुडाची नजर खूपच तीक्ष्ण असते. अगदी गरुड 5 किलोमीटरवर दूरवर जरी भक्ष्य बघितला तर तो त्या भक्ष्यावरची नजर डळू देत नाही आणि ते भक्ष्य तो टिपतो आणि मग तो विश्रांती घेतो. आपण मात्र कावळे आहोत, एवढी उंच झेप आपल्याला घेता येणार नाही. त्यामुळे तो मोठा जरी झाला तरी सुद्धा कावळ्यासारखाच राहिला. आणि त्या कावळ्याला सुद्धा माहिती होतं की या गरुडाचं पिल्लं आहे, ते पण त्यांना आपल्यातलंच एक समजत होते. कधीतरी त्याच्या मनात हेच राहिलं की मी कदाचित गरुड असेल का, मी गरुड असलो तर एवढी उंच भरारी मारली असती तर किती छान झालं असतं. पण त्याने कधीच उंच भरारी मारली नाही. तुम्ही ऑब्झर्व केलंय का, आपल्या अवतीभोवती सुद्धा असेच बरेच जण असतात आणि मी त्यांना दोष देत नाही, ते कदाचित मुद्दाम आपल्याला मागे खेचत नसणार, त्यांचा विचारांचा आवाकाच तेवढा असतो आणि म्हणून आपली नजर वेगळी वाट निवडायची प्रयत्न केला तरी त्यांना असं वाटतं की तुला ते जमणार नाही, तुला ते होणार नाही आणि ते आपल्याला मागे खेचायला लागतात आणि वारंवार ते जाणीव करून देतात की नाही तू कावळाच आहेस, तू कावळाच आहेस, जाणीव करून देतात. त्या गरुडाच्या पिल्लानं कधीच उंच झेप घेतली नाही. आपण ऍटलीस्ट प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणून
लोक काय म्हणतात आणि बाकीचे काय म्हणतात, आजूबाजूचे काय म्हणतात, याचा विचार करून डिसिजन घेण्याऐवजी जर आपण स्वतः गरुड आहोत असे वाटत असेल तर एकदा प्रयत्न तरी करून बघायलाच हवा. एकदा उंच भरारी जस्ट घेऊन तरी बघायला हवी आणि कदाचित मग साक्षात्कार होईल की येस बाकीची प्रौढे होते आणि आपण गरुड आहोत. स्त्रियांच्या गुणगौरव करताना आचार्य म्हणतात की नारी निंदा मत करो, नारी नंती खान, नारी से नर मुझे जैसे 24 तीर्थंकर भगवान. यासाठी नेहमी मुलींनी आणि स्त्रियांनी आदर्शवान राहिले पाहिजे. एवढं बोलून मी संपवते. सगळ्यांना जय जिनेंद्र. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಶೇಷ ಇದೆ ರೀ. ನಮ್ಮ ಮಹಾರಾಜರ ಕಡೆ ಒಂದು